ही आहे मुंबई, धावणारी, थकणारी, पण कधीही न थांबणारी. आणि या सगळ्यात एक वडापाव आपल्या सगळ्यांना थांबवतो काही क्षणांसाठी. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हे वडापाव, जे फक्त टेस्ट नाही तर स्टोरीज आहेत. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. आज आपण फक्त रिव्ह्यू करणार नाही, आज आपण फील करणार आहोत मुंबई. गरम वडा, कोरडी लसूण चटणी आणि सोबत तिखट मिरची. सिंपल पण पॉवरफुल. काय मग मुंबईत फिरायला आलोयत आणि मुंबईचा वडापाव खाल्ला नाही? मग काय मुंबई बघितली हो? नमस्कार मंडळी, मी अँकर स्नेहा सावंत आणि तुम्ही पाहताय बन व्लॉग. आपण आलो आहोत पहिला वडापाव एक्सप्लोर करायला, तो म्हणजे आराम वडापाव, ज्याला खरे तर जास्त इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये. मुंबई स्टेशन, CST स्टेशनच्या अगदी बाजूला असलेला हा वडापाव, जो खूप आयकॉनिक प्लेस आहे. थँक्यू. तर आराम वडापाव मी पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहे. ओके, तर मी ऐकलं होतं की ह्यांचा वडा मोठा असतो खूप, आणि आतमध्ये स्टफिंग आहे, चटणी आहे, सुकी चटणी आहे आणि ग्रीन आणि हिरवी चटणी आहे. आपरे ऑथेंटिक वडापावची टेस्ट आहे. मुंबईचा जो वडापाव, तुम्हाला अस्सल वडापाव खायचा असेल तर तुम्ही हा वडापाव खाऊ शकता. बाहेरून क्रिस्पी आहे, आतली बटाट्याची भाजी एवढी टेस्टी आहे, सॉफ्ट आहे आणि पूर्ण मराठी महाराष्ट्रीयन स्टाईलने आम्ही जे बनवतो ना, तीच भाजी आहे. अगदी काही त्यांनी तामझाम केलेलं नाहीये. चटणी पण त्याला छान फ्लेवर देते आहे आणि मला एक बाईट घेऊन अजून बाईट घ्यावा असं वाटतं, एवढा छान वडापाव आहे. तर चला मग जाऊया दुसरा वडापाव एक्सप्लोर करायला. आणि तोपर्यंत अहो, तुम्ही सबस्क्राईब नाही केलंय, तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरा वडापाव एक्सप्लोर करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालली आहे थेट विलेपार्लेला. आणि विलेपार्लेला जाण्यासाठी CSMT वरून आम्ही ॲक्वा लाईन पकडली आहे. बरं, नमस्कार. विलेपार्लेमध्ये खरं तर दादा आलो आम्ही तुमच्या इकडचा एक फेमस वडापाव खायला, पण आल्यावरती मला कळतंय की आनंद वडापाव जो होता तो जस्ट 15 डेज आधी बंद झाला आहे. का बंद झालाय आणि ते कधी सुरू होणार आहे किंवा त्या मागची हिस्ट्री सांगाल का? तेच तर मला आता नाही भेटणार आहे, पण तुम्ही सांगा. म्हणजे 15 दिवसापूर्वी ते वडापावचं दुकान होतं इकडे. आता काही मला वाटतं काहीतरी मेट्रोचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी अशा प्रॉब्लेममुळे ते शिफ्ट झालंय. पण ते अजून ते लोकांनी कन्फर्मेशन सांगितलं नाही ते कुठे शिफ्ट झालंय करून. ते 30 ते 35 वर्ष जुना आहे आणि लय फेमस आहे. विलेपार्ले बेस्ट मध्ये बोललं की आनंद वडापाव फेमस आहे. आणि तुम्हाला काय आठवण येत, टेस्ट वगैरे कशी आहे त्याच्याबद्दल त्याची? टेस्ट साठी एकदम नंबर 1 आहे तो. तिथे प्रॉडक्ट सगळे व्यवस्थित आहे, सिस्टमॅटिकली काम आहे त्यांचं आणि व्यवस्थित आहे. नक्कीच आम्ही लवकर येऊ टेस्ट करायला परत. थँक्यू. तर विलेपार्लेला बघितलं तुम्ही काय झालं, आपल्याला आनंद वडापाव तर नाही भेटला टेस्ट करायला, पण विलेपार्ले वरून थेट मी पोहोचली आहे भायखळामध्ये. कारण आपण काही सर्चेस केले होते टॉप मोस्ट वडापाव इन मुंबईमध्ये. त्यामध्ये एक वडापाव होता जो अगदी भायखळा स्टेशनच्या ईस्ट वरून बाहेर एक सेकंदावरती आहे. तर तो वडापाव असणार आहे ग्रॅज्युएट वडापाव. ग्रॅज्युएट वडापाव, आणि बघू शकता वडापाव मध्ये चटणी पण टाकली आहे, सुकी चटणी आहे, ग्रीन चटणी आहे आणि मिरची पण घेतली आहे मी. वडापाव बरोबर मिरची छान लागते. तर हा गरम गरम वडापाव आता खाणार आहे मी. खरं सांगू खूपच गरम आहे, अगदी काढलाय त्यांनी कढईतून आणि दिलं आहे. त्यामुळे अशी रिएक्शन तुमची पण येत असेल ना नेहमी, जे एकदम गरम गरम लागतं. तर आता टेस्ट करूया आपण. ओके, चला. हा जो वडापाव आहे ना, लहान मुलांसाठी चांगला आहे मला वाटतं. अजिबात तिखट नाहीये. तिखटसाठी तुम्हाला मिरची घ्यायची तर घेऊ शकता, पण एकदम सटल आहे टेस्ट त्याची. ऑथेंटिक आखली भाजी आहे, बटाट्याची जी भाजी आहे, आणि चटणीमुळे त्याला अजून छान टेस्ट येते आहे.
गरम गरम वडापावची काय वेगळीच चव आहे. ग्रॅज्युएट वडापाव नाव का पडलं आहे? ग्रॅज्युएट वडापाव म्हणजे जवळजवळ 30 वर्षापूर्वी मिस्टर इथं आलेले मुंबईला नोकरीसाठी. तेव्हा नोकरी काय जास्त भेटायची नाही. मग त्यांनी हे आपलं डोक्यात असं सुचलं त्यांना की चला काय नाही आपण हा धंदा चालू करूया. आणि पूर्ण त्यांचं ग्रॅज्युएशन लॉ झालेलं होतं म्हणजे थोडक्यात त्यांचं, म्हणून त्यांनी हे नाव दिलं ग्रॅज्युएट वडापाव. आता आपण आलो आहोत दादरमध्ये. दादर मधलाच काय अख्ख्या मुंबईतला बेस्ट वडापाव आहे अशोक वडापाव. तर चला बघूया. तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती मोठी लाईन लागली आहे. म्हणजे यावरूनच हा वडापाव खाण्यासाठी कुठून कुठून लोक येत आहेत आणि किती वेळ उभे राहत आहेत हे कळत असेल. आता मला पण त्या रांगेत उभं राहायचंय. चला टेस्ट बघूया. 5:30 आम्ही लाईन मध्ये उभं राहिलोय. आता वाजले 6:15. मला वाटत नाही मी कुठल्या वडापावसाठी एवढा वेळ उभी राहिली असेल. आणि लाईन बघताय तुम्ही अजून वाढली आहे. सो बेसिकली यांचा जो मसाला होता तो मला वाटतं हे कुठून तरी आणतात. आणि फर्स्ट बॅच संपली त्यांची, सेकंड बॅच येते. बऱ्यापैकी मधली जी लोक होती ती निघून गेली कारण त्यांनी सांगितलं की हाफ एन आवर लागणार आहे. तर बरं झालं ना, आम्हाला बेनिफिट भेटलं कारण मधली लोक गायब झाली. चला लाईन सुरू झाली आहे आणि फायनली तो क्षण आलाय जेव्हा अशोक वडापाव आपल्या हातात असणार आहे. चला. एक तास वेट करून घेतलेला वडापाव कसा लागतोय बघूया. आणि ज्याच्याबद्दल खूप व्हिडिओज बघितलेत, अगदी राज ठाकरे सुद्धा इथे खाऊन गेलेत. तर तो वडापाव हे बघा असा आहे. आतमध्ये बेसिकली सुरा असतो, याच्यामध्ये चटणी असते, सुकी आणि ओली चटणी. गोड चटणीची जास्त मला हे येतं, फ्लेवर येत आहे. वेगळी टेस्ट आहे, काहीतरी वेगळं आहे. चुरा टाकला आहे ना आतमध्ये, तो एकदम ब्लेंड झालाय त्या वडा बरोबर. साईज छोटीच आहे मला वाटतं. तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन आहे. नाईस. बरं, मी पण नेहमी वगैरे बघितलेत नाही वडापावचे, तुम्ही पाहिले असतील तर इथे ना बाजूला खूप चुरा असतो बल्क मध्ये. पण गॅसचे प्रॉब्लेम सुरू आहेत तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी मे बी थोडंसं लिमिट ठेवलंय त्याच्यावरती आणि थोडं कमी देत आहेत ती लोक. तर मी तर ट्राय केला आता. मला खरं सांगू जेन्युअनली ओके वाटला. पण इथे बरेच लोक येत आहेत, जसं लाईन आहे. तर काही लोक आली आहेत, त्यांची आपण रिव्ह्यू जरा बघूया. त्यांचं मत काय आहे, माझं मत तर तुम्हाला कळलं, पण त्यांचं मत पण आपण चेक करूया. हम तो कई बार बेसिकली मैं अहमदाबाद से, रियल एस्टेट का काम है अहमदाबाद में, एम्पायर प्रॉपर्टीज करके मेरी फर्म है. ठीक है, ये मेरा भाई है, उसकी करवा रियल्टी करके फर्म है. हम लोग यहाँ पे बॉम्बे आते हैं तभी अशोक के वड़ा पाव खाने के अच्छी. जब भी आते तब ट्राय करते हैं. और वो कैसे ऐसा पॉसिबिलिटी करते हैं. हमका फ्लाइट है हमारा, तो अभी इधर बड़ा हाँ नहीं फ्लाइट है, बट खाने खा के ही जाना है. तर हे होते मुंबईचे टॉप 3 वडापाव. आम्ही थोडंसं सर्च केलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ही लिस्ट मिळाली होती. आणि आय मस्ट से तिन्ही वडापाव जे होते, प्रत्येक वडापावची जी टेस्ट होती, युनिकनेस होता त्याच्यामध्ये, स्टाईल होती वेगवेगळी. पण मला जर पर्सनली विचाराल तुम्ही, तर मला आवडलेला वडापाव होता आराम वडापाव, जो आपण CST ला सगळ्यात पहिला टेस्ट केला होता. मी जर पुन्हा वडापाव खायला जाईन तर सगळ्यात पहिला आराम वडापावला जाईन. पण तुम्हाला कुठला वडापाव आवडतो, या 3 वडापाव पैकी तुम्ही कुठला वडापाव ट्राय केला असेल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका नवीन स्टोरी सोबत. आणि तोपर्यंत थोडं थांबा, वडापाव खा आणि मुंबई एन्जॉय करा.